आहे, हा बेसोडोस देण्याची एक पद्धत आहे मित्रांनो. बरेच शेतकरी काय करतात, एकदम बेडवरती असं रांगोळ घालतात किंवा त्या ठिकाणी बेडवरती एक आच्छादन केल्यासारखं ते बेसोडोस देतात. पावडरची पिट्टी, सुपरची पिट्टी वरच्या बाजूला असते, त्यावरती कसल्याही प्रकारची माती नसते आणि ते पाण्याच्या ड्रिपच्या पाण्याने वाहून जातं, फटीमध्ये जातं, ते वेस्टेज जातं. आणि विशेष म्हणजे जे SSP सिंगल सुपर फॉस्फेट आपण देतो ते अजिबात आपल्या द्राक्षवेलीला लागू पडत नाही, कारण की ते जर आपण डायरेक्ट मातीसोबत दिलं तरच ते काम करणार आहे, किंवा विदाऊट मातीसोबत ते कसल्याही स्वरूपाचं काम करत नाही. म्हणून आपल्याला द्राक्षबागेच्या ठिबकच्या खाली जी आपली ठिबकची तोटी आहे त्याच्या खाली साधारण अर्धा ते 1 फुटाचा का होईना आपल्याला खड्डा करावा, जेणेकरून त्या खड्ड्याचा फायदा असा होईल, आपली मूळ ही काही प्रमाणामध्ये जुनी तुटेल आणि नवीन मूळ येण्यासाठी ते पोषक राहील. त्याचबरोबर त्यामध्ये आपण हे सिंगल सुपर फॉस्फेट भरावं आणि नंतर आपल्याकडे शेणखत असेल किंवा मातीच्या साहाय्याने आपण हे बेड पुन्हा नवीन करून घ्यावेत, बेडचं नूतनीकरण परत नवीन करून घ्यावं, रेझरच्या साहाय्याने नवीन बेड ओढावे. परंतु